अर्थ शिवजी आम्हाला देतात, अर्थ आम्हाला शिवजी प्रदान करतात, कारण संपत्तीची धनी आमचे त्या ठिकाणी शिवजी आहे. काम सुद्धा माझे शिवजी देतात आणि मोक्ष सुद्धा माझे शिवजी देतात. हरी 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 मंत्र हा शिवाचा मंत्र आहे आणि तो काय देतो तर तो तुम्हाला तो मोक्ष देतो. ज्ञानोबर हरिपाठामध्ये वर्णन करतात, ज्याची वाचा शिवजीचं नाव घेते त्याला मोक्ष आहे. धर्माचं प्रतीक, अर्थाचं प्रतीक, कामाचं प्रतीक आणि मोक्षाचं प्रतीक शिवजी आहे. शिवजी जर तुम्हाला प्राप्त करायचे असेल तर त्या ठिकाणी शिवजी प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग आम्हाला संतांनी सांगितला आहे. काय तर त्या देवाचं नामसंकीर्तन. तुम्हाला देवाचा नंबर लागतो, काही जांभळ्या देऊ नका. देवाचा नंबर तुम्हाला हात वरती केला, देवाचा नंबर देव आई, नंबर लागतो. फोन आहे का? फोन आहे का घरी? फोन मी एक नंबर देतो देवाचा, तो तुम्ही नित्य डायल करा. तुम्हाला कोणी सांगितलं नसेल आतापर्यंत देवाचा नंबर, मी सांगतोय आई, तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला एकल्यालाच लागतो तुमच्यासाठी. हा देवाचा नंबर मी तुम्हाला देतो, हा नंबर नित्य डायल करा. झोपेतून उठला डायल करा, झोपण्याच्या वेळी डायल करा, दिवसामध्ये 10 वेळेस 50 वेळेस डायल करा. व्यस्त कदाचित तो नंबर तुमचा लागेल, कधी देवाचा नंबर त्या ठिकाणी व्यस्त दाखवेल, परंतु तुम्ही प्रयत्न करत राहा, नित्य फोन लावत राहा. एक दिवस माझे भोले बाबा तुमचा फोन घेतल्याशिवाय राहणार नाही. नित्य तो डायल करा. देवाचा काय नंबर आहे तर श्री शिवाय नमस्तुभ्यम. नित्य म्हणत राहा, नित्य डायल करत राहा. शिवजी भेट दिल्याशिवाय राहणार नाही. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं. टाळी वाजवा. तुम्ही म्हणता की नाही माग मंत्र? मोठ्याने प्रेमाने म्हणा. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. मागच्या आई म्हणत नाही,
मोठ्याने म्हणायचा, मोठ्याने सगळ्यांनी मोठ्याने प्रेमाने त्या ठिकाणी आवाज आला पाहिजे. भोले बाबाला त्या ठिकाणी फोन लागला पाहिजेत आणि त्यांनी तो फोन घेतला पाहिजेत. म्हणून सर्वांनी मोठ्याने म्हणायचं आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यम. असं नाही जमणार ते. आता यांचं एकदा यांचं एकदा तेव्हा जमल. आवाज कोणाचा? आमच्या पार्टीचा आवाज बघा कसा येतो आता. आधी तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. आमचा आवाज बघा आता. कमी पडायचं नाही हा. माझी इज्जत तुमच्या हातामध्ये आहे. मोठ्याने म्हणायचं बरं का. माणसं माणसं जे माणसं आहे त्यांनी म्हणा. आता तुम्ही बी ऑपरेटर वाले भाऊ. श्री शिवाय नमस्तुभ्यम. ते लेकरायचाच आवाज येऊ लागला. तुम्ही म्हणाणार आहो. मोठ्याने म्हणा ना. माझी शपथ आहे तुम्हाला. तुम्ही म्हटले नाही तर मी मरण. मोठ्याने म्हणा आता. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तुमचा आवाज इतकाच आहे का? किती संख्या आहे बघा. इतक्यांचा आवाज तुमच्यापेक्षा जास्त येतोय. स्मरणामध्ये इतकी ताकद आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. म्हणून मोठ्याने नामसंकीर्तन केलं पाहिजे. ऐका कुठे चालू होती कथा. आता बोलत चला. देवाचा नंबर आहे की नाही. बरं तुमचे गाणे असे बाबा. दिंडीमध्ये आम्ही बघितलं यांचे गाणे. एका बाईचं जेवायला बसलो दिंडीमध्ये. आमच्या दिंडीमध्ये जेवायला बसलो ती बाई गाणं म्हणू लागली. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन रे. घेतला मोबाईल लावते तुला फोन रे. हो हे गाणं म्हटलं बाबा. फोन कुठून आला, नंबर कुठून भेटला. ती पुढं म्हणू लागली, तुझी रे लय लय आठवण येती म्हणून तुला मुस्कॉल देती. वा काय गाणे असतात बघा. वा एका बाईनं असं गाणं जोडलं बाबा. पार्वती महादेव संन्यासीन कसा झाला गणपती. खूप गाणे जोडण्यामध्ये एक नंबर असतात महिला मंडळ. देवाचा नंबर मी तुम्हाला दिला. शिवकथा ही दर्पण कथा आहे.